राधे. तर मग आज आपण करणार आहोत कालच्या 4 प्रश्नांचं ॲनालिसिस. तर एक ग्रेट लीडर या चॅप्टरमध्ये मी 4 प्रश्न दिले होते राधे. त्यातला पहिला प्रश्न होता, हाऊ डिड गांधीजी विन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स अँड हाऊ डू अदर लीडर्स विन वॉर्स. याच्यात विचारलं आहे की दुसऱ्या लीडर्सनी एखादं युद्ध, एखादा संघर्ष कसा जिंकला होता आणि गांधीजींनी त्यांच्या तुलनेमध्ये त्यांचं जे संघर्ष होतं, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांचा जो लढा होता, त्यांनी तो कसा जिंकला. तर ह्याचं उत्तर तू लिहिलेलं होतं, ही हॅज नॉट यूज एनी बॉम्बचं स्पेलिंग लिहिलं BOM, गनचं स्पेलिंग लिहिलं GNNS, पुढे लिहिला AK-47 आणि ही इज नॉट बीट ही वाक्यरचना अगदी चुकीची आहे. जे उत्तर लिहिलेलं आहे त्याच्यात बऱ्याचशा त्रुटी आहेत. तुला संकल्पना कळलेली आहे की महात्मा गांधींनी कुणावर शस्त्रास्त्र चालवले नाहीत. त्यांनी अहिंसेच्या मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. तर ह्याचं उत्तर लिहिताना तू पुस्तक पण बघू शकला असता. ओपन बुक टेस्ट होती आणि खालच्या पानावर 4 प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. तर आज ह्या डिस्कशननंतर परत एकदा तू ही उत्तरं वाचणार आहेस आणि हे प्रश्न उत्तर परत एकदा लिहिणार आहेस. तर याचं उत्तर अपेक्षित होतं, अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग अदर्स. दुसरे लीडर्स दुसऱ्यांना, ज्या कोणासोबत त्यांचा संघर्ष होता त्यांच्यावरती हल्ले करून हिंसेच्या मार्गांनी त्यांनी आपल्याला विजय प्राप्त करून घेतला होता. पण गांधीजी असे होते की त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गानेच संघर्ष केला. अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग अदर्स अँड किलिंग देम, whereas गांधीजी डिड नॉट यूज एनी आर्म्स म्हणजे शस्त्र, आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स और बॉम्ब्स. मग त्यांनी काय वापरलं? त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग वापरला. ही यूज्ड नॉन व्हायलंट वेज अगेन्स्ट ब्रिटिश गव्हर्नमेंट अँड वन टू, विनचं पास्ट टेन्स आहे WON. त्यांनी याचा वापर करून आपल्या संघर्षात त्यांना यशसुद्धा प्राप्त झालं. म्हणूनच गांधीजी फक्त भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहेत आणि ते जगाचे मार्गदर्शक आहेत. दुसरा प्रश्न होता, व्हॉट डिड गांधीजी गिव्ह अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू. गांधीजींनी सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं होतं? तर गांधीजींनी सत्य, अहिंसा आणि साधेपणा या 3 गोष्टींना खूप महत्त्व दिलं होतं. कशाला? सत्य म्हणजे ट्रुथ, साधेपणा सिम्प्लिसिटी आणि सगळ्यात मोठं त्यांचं शस्त्र होतं अहिंसा, नॉन व्हायलन्स. सत्य आणि अहिंसा हे त्यांचे खूप मोठे 2 शस्त्र होते. म्हणून याचं उत्तर राहील, गांधीजी गेव लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रुथ, सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स. नंतर तिसरा प्रश्न होता, हाऊ डिड गांधीजी ड्रेस. हे तर माहितीच आहे, ओडिसामध्ये त्यांनी एका प्रवचनाला गेले होते. तर त्या कार्यक्रमात सगळे पुरुष मंडळीच बसलेली होती, स्त्रिया नव्हत्या. त्यांनी जेव्हा विचारलं, त्यांना कळलं की स्त्रियांना योग्य पोशाख घालण्यासाठी नव्हते, म्हणून ते कार्यक्रमाला आले नव्हते. मग त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की बेअर मिनिमम म्हणजे जितके अंग झाकण्यासाठी गरजेचे कपडे आहेत तेवढेच मी घालणार. म्हणून गुडघ्यापर्यंत धोतर आणि एक पंचा, शॉल व्हाईट ते वापरायचे. बऱ्याचदा तर गुडघ्यापर्यंत धोतरच एवढाच त्यांचा पोशाख असायचा. तर गांधीजीज ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल, जस्ट अ लॉयन क्लोथ म्हणजे ते वरती जे पंचा टाकायचे ते लॉयन क्लोथ, अ धोती वर्न अबोव द नीज अँड समटाइम्स ए शॉल. नंतरचा प्रश्न होता, वाय वेअर वुमन नॉट सीन ॲट पब्लिक मीटिंग्स इन ओडिशा. जसं की आत्ता आपण वाचलं, because people in that part of country were so poor that their women folk म्हणजे व्यक्ती, women folk had not a decent thing to wear. decent म्हणजे एक सभ्य वाटणारी अशी 4 चौघामध्ये घालून जाण्यासारखे त्यांच्याकडे कपडे नव्हते. म्हणून ते ओडिसामध्ये कार्यक्रमाला आले नव्हते.
असे 4 प्रश्नांची उत्तरं होती. तर परत एकदा ह्या प्रश्नांची उत्तरं तुला वाचायची आहेत. कोणता अवघड शब्द वाटला तर तो डिस्कस करायचा आहे मॅडमसोबत. आणि आता मी लगेचच तुला ह्यातले का कोणते अवघड वाटू शकणारे शब्द लगेच सांगणार आहे. पहिला प्रश्न होता, गांधीजींनी त्यांचं युद्ध कसं जिंकलं होतं. अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग अदर्स. HURT, हर्ट म्हणजे दुसऱ्यांना दुखवणे. अँड किलिंग देम. गांधीजी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स. वेपन्स म्हणजे शस्त्रास्त्र. जसं आपण शस्त्र अस्त्र म्हणतो की नाही, तसं आर्म्स अँड वेपन्स म्हणायचं. लाईक गन्स, रायफल्स और बॉम्ब्स. ही यूज सगळ्यात महत्त्वाचा शब्द यातला नॉन व्हायलंट. व्हायलंट म्हणजे हिंसक, आणि त्याच्या पाठीमागे काय लागलं, नॉन. व्हायलंटची स्पेलिंग काय, VIOLENT. त्याच्या पाठीमागे लागलं नॉन. नॉन व्हायलंट म्हणजे अहिंसा. गांधीजी गेव लॉट ऑफ टू ट्रुथ, सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स. ओके राधे, बाकीचे शब्द तुला कळतील असं वाटत आहे. हा पॅरेग्राफ तू वाचलेला होता मागच्या वेळी, आणि ह्या 4 प्रश्नांची परत एकदा वाचून उत्तरं चांगल्या अक्षरात लिहायचे आहेत. खाडाखोड होऊ न देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठे गरज वाटली तर तू नक्की पुस्तक बघू शकतो. ओके, बाय.